नाशिक जिल्ह्यामध्ये आता सध्या पावसाला सुरुवात झाली आहे। मात्र मागच्या संपूर्ण जून महिन्यामध्ये पावसानं नाशिकच्या अनेक ठिकाणी जी आहे ती दडी मारल्याचं पाहायला मिळत होतं। मात्र एकंदरीत आता जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी देखील आता शेतकऱ्यांच्या शेती कामाला देखील मोठ्या प्रमाणात गती आल्याचं पाहायला मिळते। आपण सध्या नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामध्ये आहोत। इगतपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते। आपण जर बघतो या ठिकाणी शेतकरी आता जी आहे ती भाताची लावणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। कधी ही भात शेती आपण करताय, किती दिवस पाऊस लेट होता, कशा पद्धतीने आपण भात शेती करतो? एक महिना जुलै महिना पूर्ण गेलेला आहे। जुलै महिन्यात ते 10 ते 12 तारखेला पाऊस सुरू झालेला आहे। तेव्हा आम्ही लावणी करायला सुरुवात घेतली। पाऊस नव्हता त्याच्यामुळे किती दिवस लेट झाली? एक महिना। आता हे पीक कधी येईल? पीक आता दिवाळीला। ही भात शेती करताय आपण, या ठिकाणी कशा पद्धतीने ही सगळी प्रक्रिया असते, काय सांगाल? कसं असते हे सगळं? गाळ कसं करता? ट्रॅक्टरने गाळ करतो। आमच्या बैल जोडी नाही राहिली ना, बैल सगळे डॅम झाल्यामुळं जमीन गेली डॅम मध्ये। मग आम्ही बैल विकून टाकले नाही, आता मग थोडीफार राहिले ते ट्रॅक्टरनं करतो बस। आपण बघतो या ठिकाणी जी भात शेती केली जाते त्यासाठी 2 ते 3 वेळा या ठिकाणी ट्रॅक्टरनी गाळ केला जातो आणि या गाळामध्ये ही भात शेती केली जाते। त्यामुळे शेतकऱ्यांचा मागचा 1 महिना जो आहे तो संपूर्ण वाया गेला आहे। मात्र आता जुलै महिन्याच्या 10 तारखेनंतर जी आहे ती या ठिकाणी पावसानं सुरुवात केल्यानंतर आता जे शेतकरी आहेत ते देखील आपल्या शेती कामांमध्ये व्यस्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते आणि त्यामुळे या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील आता भात शेतीला वेग आल्याचं आपल्याला या संपूर्ण दृश्यातून पाहायला मिळतं। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जी आहे ती ही भात शेती जवळपास 1 महिना लेट झाल्यामुळे आता शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं असा देखील अंदाज आता वर्तवला जातोय। कॅमेरामन मयूर बारकेसह शुभम बोडके, एबीपी माझा, इगतपुरी, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।